फायनली युट्यूब फॅनफेस्टचा दिवस आला आणि तुमचा भाऊ नेहमीप्रमाणे आज पण लेट झाला. 3 वाजेचा एंट्री टाइम होता आणि लेट जर झालं तर एंट्री मिळणार नाही म्हणे. हे स्पष्ट लिहिलं होतं. लोकेशन 1.5 तास लांब होतं. सो हार्बर टू सेंट्रल, सेंट्रल टू वेस्टर्न आणि मग अजून स्टेशन हाफ आवर लांब होतं. म्हटलं आज तर काय टाइमावर पोहोचत नाही. मला स्वतःवर इतका राग येत होता ना. एवढा मोठा इव्हेंट आहे, एवढे मोठे मोठे युट्यूबर्स भेटणार आहे आणि मी जर वेळेवर नाही पोहोचलो आणि एंट्री नाही मिळाली तर यापेक्षा मोठं दुर्दैव नसू शकतं. देवाला प्रार्थना करत होतो, देवा मला प्लीज टाइमावर पोहोचव. रपकन वेस्टर्न लाईनला पोहोचलो, टपकन टॅक्सी पकडली आणि झापूक झुपूक करत लोकेशनवर पोहोचलो. आणि भाई तेव्हा जीवात जीव आला. गेट अजून ओपनच नव्हते झाले. भाई एवढे मोठे मोठे क्रिएटर्स आले नाही ते. माझी जायची हिंमतच होत नाही. जो नाही तो कॅमेरा घेऊन उभा आहे. सगळे मध्ये जायला लागले आणि मेन हॉलला पोहोचेपर्यंत यांनी 3 वेळा चेकिंग केली की कोणी इनव्हॅलिड पर्सन नको मध्ये जायला. लाईफ मध्ये पहिल्यांदा एवढा मोठा इव्हेंट अटेंड केला आणि पहिल्यांदा रेड कार्पेटवर वॉक केलं. भाई दिस फिलिंग इज व्हेरी स्पेशल. पुढे काय झालं, कोणाकोणाला भेटलो ते पाहण्यासाठी लगेच फॉलो करा आणि मराठी कॉन्टेंटला सपोर्ट करा. जय महाराष्ट्र.